साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं। मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो। तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही। मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं। मुख्यमंत्री सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा, आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता, कारण मी स्वतःला ते समजत होतो। आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी, या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे। आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून। जे काय सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या आहेत। मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो, माझ्या आईचा विषय मी मांडला, पत्नीचा माझा विषय मांडला की कशी ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे। हे ऐतिहासिक निर्णय आहेत। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते की या राज्यामध्ये जे 2.5 वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला, तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं, जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे। महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, मॅन्डेट दिलंय त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही 2.5 वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत। हमारे राज्य में जो महायुति को जीत हासिल हुई है, इसलिए पहले तो मैं सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। महाराष्ट्र जनता तुम्हाला मुख्यमंत्री करण्याची मागणी करते। तुमच्या नेतृत्वाखाली महायुतीने महाविजय मिळवलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री तुम्हीच व्हावं अशी महाराष्ट्र जनता मागणी करते। बघा, सुनो महाराष्ट्र की जनता का प्यार मुझे मिला, महाराष्ट्रातल्या जनतेचं मला प्रेम मिळालं, जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही। सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी, ही कमी नाही आहे। त्यामुळे लोकांची भावना सहज आहे, लोकांची भावना मला साहजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या त्या त्यांना माहीत आहेत। मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत, त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो मी। 3 दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय, पत्रकारांना पण भेटताय, पण 3 दिवस एकनाथ शिंदे होते कुठे, का भेटत नव्हते? अरे तू मला फोन करत होता, तिकडे होतो, वर्षाला भेटलो, यांना भेटलो, या सगळ्यांना भेटलो। प्रश्न असा आहे की तुम्ही आहे ना असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू नका। शेअरिंग कसं असणार? प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला, निवडणुकीच्या आधी आपल्याला शब्द दिला होता का मुख्यमंत्रीपदाचा? प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल, याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत, मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। अरे बाबा, तो आता तर मी काय सांगतोय, आता त्यांचा महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना। हा तुमचा विषय आता मी नंतर
आपले वरिष्ठ नेते चट्टानप्रमाणे आहे ना. शिंदे आता साहेब पुन्हा पुढचं 5 वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे, काम करायचं आहे, त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे. मला एक मिनिट मला सांगायला आपल्याला मी एक आपल्याला एक उदाहरण सांगतो. केंद्र सरकार, मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा दिल्लीत होतं त्यांनी 10 वर्षात 2 लाख कोटी दिले होते. मोदीजींनी 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा ऐसे ही चट्टान की तरह खड़े रहेंगे. मुख्यमंत्री पदावर राहणार आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? अरे तो मगाशी विचारलं ना ते. आता एक मिनिट चांगलं आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम करायचं. राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेचं स्थान काय असणार? उद्या आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर. त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल. ऐका बरोबर आहे. तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी. जेव्हा ते हरता झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचं नाव काय खेळताय? राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? अरे बाबा ऐका, तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे. आजच्या दिवसामध्ये मी काल मोदी साहेबांशी बोललो, अमित शाह साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा नाही आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता आहे. आज मी काय म्हणालो, जो वरिष्ठ निर्णय घेतील मोदी साहेब आणि अमित शाह साहेब त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण समर्थन आहे. आता उद्याचं मी सांगतो, उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे. त्या बैठकीमध्ये जे काही चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक बाधक सगळी चर्चा होईल आणि निर्णय होईल. महायुती सरकार स्थापन होईल. शिंदे साहब, एक बताइए, आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? सर, शिंदे साहब, आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? तो मुझे वहाँ क्यों भेज रहा है? देखो अभी हम समाप्त करते हैं. अभी रुको, मुख्यमंत्री बनाने के लिए शिंदे को मौका देंगे? अभी रुको. कल जो है, कल के लिए कुछ बाकी रखो. कल मैंने आदरणीय मोदी जी को फोन करके कहा है, ये मैंने कहा है. अभी लास्ट का बता रहा हूँ, इसके बाद कोई सवाल जवाब. तो मैंने कहा है जो निर्णय लेना है आप लीजिए. एकनाथ शिंदे आपके साथ है, शिवसेना पूरी आपके साथ है. सर लेकिन प्रधानमंत्री मोदी जी को भी कहा और गृह मंत्री अमित शाह जी को भी कहा. कल की बात हो गई. तो आप जो बोल रहे कहाँ गए थे, छुप गए थे, कहाँ वो छोड़ो. अभी आज जो है, आज जो दिल्ली के शीर्ष नेतृत्व, जो वरिष्ठ नेतृत्व जो है वो जो निर्णय लेगा उसके लिए शिवसेना का पूरा पाठिंबा है, शिवसेना का समर्थन है. ये आज की बात हो गई. अभी आपके दिल में और कोई शंका कुशंका रखने की आवश्यकता नहीं है. और कल की बात कहते हैं, कल अमित शाह जी के साथ, अमित भाई के साथ हमारी तीनों दलों की बैठक होगी. उस बैठक में पूरी तरह चर्चा होगी विस्तार से, और विस्तार से चर्चा होने के बाद निर्णय होगा.